नमस्कार. पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. दहशतवाद हे संपूर्ण जगासाठी आव्हान असून या आव्हानाचा एकत्रित सामना करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत केलेल्या भाषणात व्यक्त केली. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता पंतप्रधानांनी भारताच्या शेजारील भागात दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याची टीका केली. विविध दहशतवादी संघटनांची सावली जगभर पसरत असताना याविरुद्ध जागतिक एकजूट दाखवण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली. द्वेष, हिंसा आणि हत्या हीच दहशतवादाची समान तत्व आहेत, असंही मोदी म्हणाले. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमेरिकेने केलेली पाठराखण विसरू शकत नाही, असं ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांना धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. माझ्या सरकारसाठी राज्यघटना हा खराखुरा धर्मग्रंथ असल्याचं ते म्हणाले. अणुपुरवठादार देश अर्थात NSG संघटनेच्या सदस्यत्वासाठी आज मेक्सिकोनं भारताला पाठिंबा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिको पेना निएतो यांच्यात आज अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं. आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक्सिकोत दाखल झाले. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मेक्सिको हा महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशादरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं. व्यापार, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि हवामान बदल या महत्त्वपूर्ण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर या बैठकीत भर देण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले. NSG सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले. तसंच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्येही जागतिक दहशतवाद, द्विपक्षीय व्यापार, अवकाश तंत्रज्ञान तसंच माहिती तंत्रज्ञान या विषयावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी मेक्सिकोमधल्या भारतीयांचीही भेट घेतली. यावेळी मोदी यांचं भारत माता की जय आणि मोदी मोदी अशा घोषणांनी स्वागत करण्यात आलं. दरम्यान आपला 5 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले. छत्तीसगडमधल्या कोंडगाव जिल्ह्यामध्ये इंडो तिबेट सीमा पोलीस अर्धसैनिक बलाच्या तळावर नक्षलवाद्यांनी मध्यरात्री रॉकेटचा मारा केला आणि जोरदार गोळीबारही केला. रानपाल विभागामध्ये मध्यरात्री नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला आणि या तळाला 3ही बाजूंनी घेरलं. त्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. या दरम्यान जीवितहानी झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. सुमारे 100 सशस्त्र नक्षलवाद्यांनी हा हल्ला चढवल्याचा अंदाज आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून अवर्षणामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातून सोडलेलं 15 दशलक्ष घनमीटर पाणी आज नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये येऊन पोहोचलं. यामुळे नांदेडकरांची जून आणि जुलै महिन्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. तब्बल 170 किलोमीटर अंतरावरून आलेलं हे पाणी नदी मार्गाऐवजी कालव्यांमधून आणल्यामुळे कमीत कमी गळती होऊन जास्तीत जास्त पाणी विष्णुपुरीमध्ये दाखल झालं. नांदेड इथल्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी वेळीच विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करून येलदरीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश येऊन आज ते पाणी नांदेडमध्ये पोहोचलं आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी काकाणी यांनी प्रशासनाच्या माध्यमातून केवळ 3 दिवसात 6 किलोमीटर कालवा खोदून अत्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पाणी आणण्याचं नियोजन केलं. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही दूरदृष्टी आणि नियोजनामुळे नांदेडकरांवरचं पाणी संकट टळलं असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तत्काळ कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे. पंढरपूर इथं आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही मागणी केली. या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तत्काळ दारूबंदी करावी अशी मागणी 1986 पासून वारकरी संप्रदाय करत आहे. मात्र शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केलं अशी टीका त्यांनी केली. या संदर्भात आपण वारकरी आणि संत मंडळींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असंही साबळे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आंबवडे हे मूळ गाव कोकणातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस असल्याचं साबळे यांनी स्पष्ट केलं. मालेगाव इथं 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात नव्यानं अर्ज दाखल करावा, असं आज मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयानं हा आदेश दिला. कर्नल पुरोहितांकडून जामिनासाठी अर्ज आल्यास सत्र न्यायालयानं त्यावर 6 आठवड्यात निर्णय घ्यावा, असंही उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. MV इन्फिनिटी या व्यापारी जहाजाकडून मदतीसाठी हाक आल्यानंतर INS त्रिकंड आणि तटरक्षक दलाच्या अमल यांनी मदतीसाठी धाव घेतली.
या जहाजातून पंपानं पाणी काढण्याच्या कामाला सुरुवात करून हे जहाज कारवारकडे हळूहळू नेण्यात येत असल्याची माहिती संरक्षण दलाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नरेंद्र कुमार विसपुते यांनी दिली। 14 भारतीयांचा समावेश असलेले हे जहाज गुजरातमधल्या कांडला बंदरातून कर्नाटकमधल्या कारवारकडे निघालं होतं। गोवा किनारपट्टीपासून 20 नॉटिकल मैल अंतरावर काल संध्याकाळी हे जहाज असताना त्यात पाणी भरायला लागल्यानंतर ते एका बाजूला कलंडू लागल्यानं या जहाजानं मदतीसाठी हाक दिली होती। जहाजापासून जवळच असलेल्या भारतीय नौदलाच्या त्रिकांद या नौकेनं 2 अधिकाऱ्यांसह 4 जणांचं पथक तातडीनं मदतीसाठी पाठवलं। तटरक्षक दलाच्या अमलन या नौकेनं मदतीसाठी धाव घेतली, तर नौदलाची कोंडूल ही नौकाही सज्ज ठेवण्यात आली आहे। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।